हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 8 एप्रिल वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी। या एकादशीच्या दिवशी आपण जर काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात। कामदा एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस मानला जातो। ही एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते। या दिवशी उपवास केल्यामुळे व्यक्तीची सर्व पाप ही दूर होतात, दुःख दूर होतं। तसेच या दिवशी विशेष करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते। या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते खूप उपाय फलदायी ठरत असतात। बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येत असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाहीत। आता संकट येणारच नाही असं तर होणारच नाही, पण आपण संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो। तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचं सुद्धा आपल्याला पाहिजे तसं फळ हे काही केल्या मिळत नाही। मग आपल्या कष्टाने नशिबाची साथ मिळवण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरला जातो। तर या दिवशी कोणते उपाय करावेत, कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला म्हणजे 7 एप्रिलला रात्री 8 वाजल्यापासून कामदा एकादशी सुरू होणार असून ही तिथी दुसऱ्या दिवशी 8 एप्रिलला रात्री 9:12 याची समाप्ती होणार आहे। सनातन धर्मामध्ये उदय तिथीला अधिक महत्त्व आहे आणि त्यामुळे कामदा एकादशी ही 8 एप्रिललाच आपण साजरी करायची आहे। आता या दिवशी आपण काही उपाय सुद्धा करायचे आहेत। तर या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरीही चालेल। ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो तर त्या सेवेचं आपल्याला अगणित फळ हे मिळत असतं, कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो तर त्या सेवेमध्ये सुद्धा आपलं लक्ष हे लागत असतं। आता या दिवशी सकाळी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, तसेच आवळ्याचा रस टाकावा किंवा आवळ्याचा रस किंवा आवळ्याची पानं नसतील तर अशा वेळेस तुळशीची वाळलेली काडी सुद्धा टाकली तरीही चालेल। त्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। तसेच अंघोळ करताना आपल्याला गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, सिंधू, कावेरी या नद्यांचा तुम्ही मंत्रांचा जप सुद्धा करू शकता किंवा हर हर गंगे असा मंत्र म्हणत तुम्हाला अंघोळ करायची आहे। आता अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला वस्त्र परिधान करायचं आहे। जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर ते आवर्जून परिधान करा किंवा लाल रंगाचे वस्त्र सुद्धा तुम्ही परिधान करू शकता। फक्त काळा रंग हा तुम्हाला वर्ज्य करायचा आहे, कारण की जेव्हा आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा काळा रंग हा वर्ज्य करत असतो। अगदी पिवळ्या रंगाचे वस्त्र तुमच्याकडे नसतील तर पिवळ्या रंगाचा रुमाल जरी तुम्ही तुमच्या सोबत ठेवला तरीही चालेल। आता या दिवशी आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे। हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे, भीमसेनी कापराची वडी कुस्करून त्यामध्ये टाकायची आहे, गुलाबजल, गंगाजल सुद्धा टाकायचं आहे आणि याने उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। उंबरठ्याचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहत असतं, तसेच घरामधील नकारात्मकता दूर होण्यासाठी सुद्धा मदत होत असते। तसेच या दिवशी आपण मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढावं। स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं। जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामही होत असतात। आता या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा करायची आहे। अगदी तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर आपण फक्त पूजा सेवा केली तरी पण चालेल। देवघरामध्ये एक दिवा घ्यायचा आहे, त्यानंतर बाळकृष्णांना आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्हाला थोडंसं तुम्ही पाण्याने अभिषेक करा, त्यानंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक करा किंवा कच्च्या दुधाने अभिषेक केला तरीही चालेल। अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि हे अभिषेकाचं पाणी जे असणार आहे, म्हणजे पाणी किंवा तीर्थ जे असणार आहे तर ते आपण थोडंसं ग्रहण करायचं आहे, मुलांना सुद्धा ग्रहण करायला द्यायचं आहे। त्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो।
तसेच थोडंसं तीर्थ हे आपल्या घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे, बेडरूम मध्ये, किचन मध्ये, हॉल मध्ये शिंपडायचं आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होत असते। आता आपण भगवान विष्णूंना ज्या काही प्रिय वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तू आपण या दिवशी भगवान विष्णूंना आवर्जून अर्पण करायचे आहे। त्यांना चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे, पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे। तसेच या दिवशी आवर्जून एक तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे। पहिल्यांदा आपण तुळशीपत्र आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे, त्यानंतर आपण भगवान विष्णूंचं विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहे। तर विष्णू सहस्त्रनामामध्ये सुद्धा भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख आहे। अगदी मनापासून श्रद्धेने ही सेवा तुम्हाला करायची आहे। अगदी विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण केलं तरी सुद्धा चालेल। विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला म्हणून झाल्यानंतर जे काही आपली इच्छा मनोकामना आहे तर ती भगवान विष्णूंना व्यक्त करायची आहे। मग कठीणातील कठीण कोणती इच्छा असो, मग घरामध्ये पैसा येतो पण पैसा स्थिर राहत नाही, किंवा भरपूर कष्ट मेहनत करून मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नाही, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे। त्यानंतर हे तुळशीपत्र आपण भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे। अगदी तुम्हाला मंदिराजवळ असेल तर मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल, कारण की मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटी असते आणि आपण जे काही तिथे उपाय करतो, जे काही सेवा तिथे करतो तर ते खूप फलदायी ठरत असतात। आता या एकादशीच्या दिवशी या तिळाला अत्यंत महत्त्व आहे आणि तिळाचे अत्यंत प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहे। तर तुम्हाला 3 उपाय मी सांगणार आहे, यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय केला तरीही चालेल। तर या दिवशी आपण एक वाटीभर काळे तीळ घ्यायचे आहेत। काळे तीळ घेतल्यानंतर आपण भगवान विष्णूंच्या समोर ठेवायचे आहेत। तर त्या अगोदर देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे। आता दिवा लावत असताना जो काही दिवा तुम्ही लावलेला आहे तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे। हळद ही भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। हळद आपला गुरुग्रह हा सुद्धा स्ट्रॉंग करत असतो, बळकट करत असतो। त्याच सोबत एक भीमसनी कापराची वडी सुद्धा त्यामध्ये टाकायची आहे, कुस्करून टाकली तरीही चालेल, कारण की या वासाने सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते। त्यानंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे। एक वाटीभर तीळ आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे, त्यानंतर काळे तीळ आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि भगवान विष्णूंचा आपल्याला एक मंत्राचा जप करायचा आहे। तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे। अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे। तुम्हाला जर म्हणणं शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरीही चालेल। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळेला आवर्जून जप करायचा आहे। आता यानंतर आपण जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती भगवान विष्णूंच्या समोर व्यक्त करायची आहे प्रार्थना करून। आता तुमच्या मनामध्ये कठीणातील कठीण कोणती इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, किंवा संतान प्राप्ती होत नाही, विवाह वेळेवरती जुळून येत नाही, जे काही आहे तर ते मनापासून किंवा श्रद्धेने तुम्हाला भगवान विष्णूंना प्रार्थना करून व्यक्त करायचे आहे। त्यानंतर हे काळे तीळ भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत, म्हणजेच बाळकृष्णांना तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत। आपली इच्छा सांगताच हे काळे तीळ अर्पण करायचे आहेत। आता यानंतर एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे, अगदी छोटंसं तुम्हाला कापड घ्यायचं आहे। त्यानंतर त्यातले थोडेसे काळे तीळ आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत, त्याची तुम्हाला पोटली बनवायची आहे। आता ही पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे। भगवान विष्णूंना आपल्या ज्या काही अडचणी अडथळे असतील तर त्या तुम्हाला तशा प्रार्थना करून सांगायच्या आहेत। मग तुम्हाला एखाद्या कामामध्ये यश मिळत नसेल, अगदी कितीही मेहनत करा, कष्ट करा, पण त्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळत नसेल, किंवा घराला नजरबाधा झालेली असेल, बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या शेजार पाजारी असो किंवा नातेवाईक असो किंवा ती व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेली की त्यानंतर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं असतं। जसं की घरामध्ये अचानक कोणी आजारी पडतं किंवा घरामध्ये आर्थिक टंचाई येते किंवा इतरही अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं। आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते, तरीही काही नजरबाधा आहे, इडापिडा आहे, तर ती दूर होण्यासाठी आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे। आता आपल्या सर्व अडचणी अडथळे सांगून झाल्यानंतर ही पोटली आपण आपल्या घराच्या आतल्या साइडने लावायची आहे। मग दरवाजावरती तुम्ही ही पोटली लावू शकता। लावत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आता ही पोटली घराच्या मुख्य दरवाजावरती किती दिवस ठेवायची आहे तर तुम्ही 8 दिवस ठेवली तरीही चालेल। 8 दिवसानंतर तुम्ही ही पोटली वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा विसर्जित करू शकता।
आणि पुढच्या एकादशीला सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जी काही नजरबाधा आहे, तर ती पोटली म्हणजेच काळे तीळ संपूर्णपणे शोषून घेत असते। असं म्हणतात की हा उपाय अगदी कोणीही करू शकता, फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। तसेच या दिवशी आणखीन एक तिळाचा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर काळे तीळ आपण घरातल्या सर्व व्यक्तींवरनं उतरवून घ्यायचे आहेत, अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांवरनं उतरवून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची इडापिडा नजरबाधा जी असेल तर ती दूर होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे। 7 वेळेला तुम्हाला उतरवायचं आहे वरपासून खालपर्यंत। त्यानंतर हे काळे तीळ आपण घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात, तसेच माता लक्ष्मीचा वास सुद्धा या पिंपळाच्या झाडामध्ये असतो। तर या पिंपळाच्या झाडाखाली आपण ज्या काही अडचणी अडथळे आहेत, नजरबाधा आहेत, तर त्याबद्दल सांगत हे काळे तीळ जे आहेत तर तिथे अर्पण केले आणि पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा केल्या तर आपल्या सर्व समस्या या नक्कीच दूर होतात। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।